सोबत आहेत, पण मात्र भुजबळ आणि बाकी नेते आहेत ते कालपासून कोणीच बोललेलं दिसत नाही. हे बघा, ते बोलतील, निश्चित बोलतील, ते मंत्रिमंडळात बोलतील, ते हाऊस मध्ये बोलतील, ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे. त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये. आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला? बोलतील, योग्य वेळी बोलतील. आम्ही जबाबदार आहोत, आम्ही बेजबाबदार नाही आहोत. आम्ही बजरंग सोनवणेप्रमाणे बेजबाबदार नाही. आमची माणसं जबाबदारीने वागतायत. ते संविधानिक पदावर बसलेले आहेत, त्यांनी शपथ संविधानाची घेतली. त्यामुळं कुठं बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जास्त काळजी करू नका, योग्य वेळी योग्य भूमिका घेतली. सगळ्या नेत्यांशी संपर्क साधला आहे का? आजच्या बैठकीबाबत त्यांना काही सांगितलं नाही? आता आम्ही आजची जी बैठक झालेली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच, पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क साधू. जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू. आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे. कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज असणार आहे, मार्गदर्शनाची गरज असणार आहे. किती संघटना बघा, आजच्या संघटना आहे बघा, हे बघा संघटना, आमच्या संघटना आमच्या जातीच 400च्या पुढे आहेत. त्यामुळे जातीची संघटना बघितली तर आमच्या 400 संघटना आहेत. आणि कुठल्याही नावं मी वन टाइम सगळ्या जातींची संघटनांची नावं सांगा जे जे आज उपस्थित सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. तिथं 12 बलुतेदार संघटना आहे, समता परिषद आहे, यशवंत सेना आहे, नाभिक संघटना आहे, गोंधळी संघटना आहे, वंजारी महासंघ आहे, सोनार सुवर्णकार येऊन गेले सगळे, कुंभार. अरे किती सांगू, 450 जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला? वंचितचा पाठिंबा आहे. समिती ज्यावेळेस आली होती मनोज जरांगे यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी 2 मागण्या ठेवल्या होत्या की सातारा संस्थानाने हैदराबाद गॅजेटियर त्वरित लागू करा तरच. अरे गॅजेटियर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं? नाही, आणि मुळात गॅजेटर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त केलेला आहे. माझ्याकडे 20 ते 22 गॅजेटियर्स आहे. मी तर चॅलेंज देतो, हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या, मी समोर घेतो. त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी, कुणबी समाजाची वेगळी. साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला 2 मिनिटात दाखवू शकतो. याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती, त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं, कुणबी वेगळं. उलट हे गॅजेटियर आणा. मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळा का गोरा काहीतरी आणा ना तुम्ही. गॅजेट नाही, ते गॅजेटियर हे ब्रिटिश गॅजेटियर मध्ये ते गॅजेटियर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान, तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथं लोक कोणते, धर्म कोणते, जाती कोणत्या याची माहिती असती. त्या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय, त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर, आम्हाला पण थोडंसं ओबीसीना कळून दे ना. मी कुठे नोंद आहे. अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का? कोण आहे जरांगे? आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे, चळवळ आहे. जरांगे कोण संविधानिक पदावर? मुख्यमंत्र्याची आईमाई करणारा जरांगे. अरे लाकडाचं, एक मिनिट, लाकडाचं हे बघा, जो तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचंय? लाकडं काय बोलतो? आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या. कसा लागत नाही? 59 लाख नोंदी झाल्या असतील. मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते. त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि पक्षांनी जाहीर कर. अरे जरांगे काही मागणी कराल, विरोध आहे ना आमचा. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे. ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय. म्हणजे जरांगे आणि सरकार या दोघांच्या विरोधात तुमची भूमिका आहे? प्रश्नच नाही. आमचं आरक्षण टिकवणं. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. सरकारवर कोण दबाव? जरांगे दबाव आणतात. अरे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बघा ना, तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे. 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली. 55% लोकांनी काय होईल? मीडियावाले आपले असू द्या. तर भूमिका 4था स्तंभ आहे. ठीक आहे, वेल डन. चला बरं, लास्ट प्रश्न. चला लास्ट प्रश्न बाबा. तिथलं आम्हाला नाही माहिती.
आम्ही इथं 10 वाजेपासून उभे आहोत. जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नावं सांगा सगळ्यांची. माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदेश संदीप क्षीरसागर, ते पापडे आमदार कोण, विजय पंडित, बंडू जाधव, त्यांनी जेवण पुरवलं ते. अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, सुरेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, अजून कोण? निलेश लंके. भाजपचे राहणार जे काल त्यांनी जेवण पुरवलं ते. सुरेश धस. निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. पापड्या झाला की किती वेळा पापड्या? हा? धन्यवाद. ओबीसी सर्व आणि ओबीसी सर्व. हे बघा, एक लास्ट प्रश्न. सारथीला काल 150 कोटी निधी दिले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार आहेत हे बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे. फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही. तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा. त्या रद्द करणार का सांगा. त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इथल्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी. आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो GR आहे, गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच मारतीला, तोच तारतीला तोच महाज्योतीला. आज महाज्योतीला, आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही. निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांचा, जातीवादी उपमुख्यमंत्र्याचा.